खरात प्रकरण मी 2 दिवसापूर्वी अशोक खरात प्रकरणामध्ये एक व्हिडिओ बनवला होता आणि याच व्हिडिओमध्ये मी असंही म्हणलेलं होतं की महायुती सरकारमधले कमीत कमी 50 ते 60 आमदार हे अशोक खरात प्रकरणाशी त्यांचे संदर्भ जुळलेले असतील अशा प्रकारचं मी वक्तव्य केलं होतं। आणि त्याच मुद्द्याला पुन्हा हात घालत असताना मी पुन्हा एकदा म्हणतो की महायुतीमधील कमीत कमी 50 ते 60 आमदार या अशोक खरात प्रकरणामध्ये असू शकतात, कारण त्यांची जर ट्रान्झॅक्शन चेक केली तर ह्या सर्व महायुतीतील सरकारमधले काही सत्ताधारी मंत्रीसुद्धा यामध्ये असू शकतात। कारण जसं जसं काल ईडीने कारवाई केली आणि त्यांच्या मालमत्ता जप्ती केली आणि त्याचबरोबर त्यांची काही ट्रान्झॅक्शन पण त्यांनी तपासणी केली, चौकशी केली आणि याच चौकशी दरम्यान दत्ता कराळे जे आय जी होते त्यांचे 18 कॉल हे अंजली दमनिया यांनी सांगितले की त्यांचे 18 कॉल्स आय जींनी अशोक खरातांना केले होते। मग ते कशासाठी केले होते हेही त्यांनी प्रश्न उपस्थित केला। तर या सगळ्यातून असं दिसून येतं की सत्ताधारी महायुतीतील काही आमदार आणि काही मंत्रीसुद्धा प्रशासनामधील अधिकाऱ्याशी संगनमत करून या अशोक खरात प्रकरणामध्ये असू शकतात असा प्रश्न जनसामान्यांच्या मनामध्ये खेळवत आहे आणि त्याला कुठंतरी दुजोरा मिळताना बघायला मिळतं। कारण 2018मध्ये PWD महाराष्ट्र शासनाच्या PWD सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी 105 कोटी याच अशोक खरात प्रकरणामध्ये त्यांच्या संस्थांना मंजूर करून दिले होते। त्यांचे जे CEO होते ललित पोकळे यांचीसुद्धा जर मालमत्ता आपण चेक केली तर वरळीमध्ये त्यांचा आलिशान असा फ्लॅट आहे। त्यांची जी संपत्ती त्या ललित पोकळीची कोट्यावधी रुपयांमध्ये आहे। मग यांचं इन्कम सोर्स काय हेही आपण बघायला पाहिजे। आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासन निर्णयामधून शासनाचा जो मंजूर केलेला जो PWDचा जो 105 कोटीचा जो खर्च होता हे संस्थानावर कशा प्रकारे ते मंजूर करून घेतले आणि खर्च केला हाही मोठा प्रश्न आहे। कारण हा जनतेचा पैसा होता आणि हा जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठी किंवा पायाभूत सुविधा देण्यासाठी तो खर्च करायला हवा होता। परंतु या भोंदूबाबा अशोक खरातच्या संस्थानांमध्ये बांधकाम करण्यासाठी आणि तिथली डागडुगी किंवा सुशोभीकरणासाठी ही वापरली गेली। याचं मूळ जर आपण बघितलं तर मी पुन्हा एकदा म्हणतो की महायुती सरकारमधले कमीत कमी